हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण व्योमासुराचा वध. अजगराचे रूप घेऊन श्रीकृष्णाला ठार मारायला आलेल्या अघासुराला एक मुलगा होता. त्याचे नाव व्योमासूर असे होते. तो आपल्या पित्याला ठार मारणाऱ्या श्रीकृष्णाचा सूड घेऊ इच्छित होता. तो श्रीकृष्णाला ठार मारायला उत्सुक होता. त्याने कंसाकडे श्रीकृष्णाला ठार मारण्याची परवानगी मागितली. कंसाने त्याचा सत्कार केला आणि त्याला या कामाला मोठ्या आनंदाने परवानगी दिली. एकदा नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी गोप बालक यमुनेकाठी खेळत होते. त्या दिवशी वाघ आणि शेळी मेंढी असा खेळ चालला होता. काही गोप वाघ झाले होते आणि बाकी शेळ्या मेंढ्या झाले होते. वाघ शेळ्या मेंढ्यांना उचलून नेत होते. यातच एक नवीन गोप येऊन दाखल झाला. तो व्योमासूर होता. त्याला कोणी ओळखले नाही, परंतु श्रीकृष्णाने त्याला बरोबर ओळखले. तरीही श्रीकृष्ण काही बोलला नाही. व्योमासुराने वाघाचे रूप घेतले आणि त्याने गोपबालक गुरेवासरे उचलून पर्वताचे विवरात नेऊन लपवून ठेवली. शेवटी एकटाच श्रीकृष्ण उरला. श्रीकृष्णाने पाहिले तर सर्व गोप आणि गुरेवासरे कोठेच दिसेनात. त्याने बासरी वाजवली. त्याबरोबर गायी हंबरू लागल्या, वासरे ओरडू लागली, गोप ओरडू लागले. त्या आवाजाच्या अनुरोधाने श्रीकृष्णाने त्यांचे ठिकाण शोधून काढले. सुदर्शन चक्राने विवराचा भेद केला आणि सर्वांची सुटका केली. हे पाहून व्योमासूर खवळला आणि तो भला मोठा जबडा पसरून श्रीकृष्णाच्या नरडीचा चावा घ्यायला झेप घेऊन श्रीकृष्णावर धावून आला. श्रीकृष्णाने त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडले आणि त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून समस्त गोपालांनी आनंदाने जल्लोष केला. हरिओम. त्याला जोडूनच राक्षसांना महाप्रसाद. व्योमासुराला बाळ श्रीकृष्णाने ठार मारल्याचे ऐकून कंस चांगलाच घाबरला. आता कोणी एकटा दुकटा याला ठार मारू शकणार नाही असा विचार करून कंसाने श्रीकृष्णाला आणि त्याचा भाऊ बलराम यांना पकडून आणायला 11,000 राक्षस गोकुळात पाठवले. श्रीकृष्ण, बलराम आणि सर्व गोप नेहमीप्रमाणे यमुनेकाठी खेळत होते. दुपारी सर्वांनी शिदोरी सोडली. इतक्यात तेथे मोठा कल्लोळ झाला. हजारो राक्षस येऊन दाखल झाले. त्यांनी श्रीकृष्ण आणि बलराम कोठे आहेत असे विचारायला सुरुवात केली. गोप घाबरले आणि भीतीने त्यांनी श्रीकृष्णाला आणि बलरामाला घोंगडीखाली लपवून ठेवले. त्यावेळी श्रीकृष्णाने गोपांची समजूत घातली आणि त्यांना धीर दिला. तो आणि बलराम घोंगडीमधून बाहेर आले. श्रीकृष्णाने त्या राक्षसांना विचारले की ते कोठून आले आहेत, ते कशासाठी आले आहेत. तेव्हा त्या राक्षसांनी श्रीकृष्णाला सांगितले की आम्ही सर्वजण कंसाकडून आलेले असून तुम्हा दोघांना पकडून नेण्यासाठी आलेले आहोत. त्यावर श्रीकृष्ण हसू लागला. तो त्या राक्षसांना म्हणाला की आम्हा दोघांना पकडून नेण्यासाठी एवढ्या राक्षसांची गरज काय आहे. तसेच आम्हाला पकडून नेण्याचीही आवश्यकता नाही. आम्ही आपणहून आपल्याबरोबर येतो. परंतु आत्ता जेवणाची वेळ आहे, तेव्हा आम्ही जेवण करतो. आपल्यापैकी दोघांनी येथे थांबा, आमच्याकडून महाप्रसाद खा आणि मग आम्ही आपल्याबरोबर येतो.
श्रीकृष्णाचा हा साधा सरळपणा आणि भोळेपणा पाहून ते राक्षस प्रभावित झाले. त्यांनी त्यांच्यापैकी दोघांना मागे ठेवले आणि बाकी सर्वजण मथुरामार्गी परत फिरले. मग श्रीकृष्णाने आणि बलरामाने त्या दोघांना यथेच्छ झोडपून, बदडून आणि मारून चोप देऊन काढले. हाच महाप्रसाद दिला आणि त्यांना सांगितले की परत जा आणि आपल्याबरोबर असलेल्या राक्षसांना सांगा की तुम्हाला भरपूर महाप्रसाद मिळाला आहे. ज्यांना असा महाप्रसाद हवा असेल त्यांनी इकडे यावे. आपला जीव वाचला याच समाधानात ते दोघे कसेबसे पळत पळत निघाले आणि मथुरेकडे परत जात असलेल्या बाकीच्या राक्षसांना त्यांनी हाका मारून थांबविले. त्यांनी बाकीच्या राक्षसांना सांगितले की ते दोघे काही आले नाही, परंतु आम्हाला त्यांनी भरपूर महाप्रसाद दिला. तुम्हाला पाहिजे असेल तर तिकडे जा. श्रीकृष्ण आणि बलराम आले नाहीत असे पाहून सर्व राक्षस संतापले आणि माघारी गोकुळाकडे फिरले. राक्षस येत आहेत असे पाहून श्रीकृष्णाने आकाशाकडे पाहिले आणि त्याने 11,000 गंधर्वांना पृथ्वीवर येण्याची आज्ञा केली. त्याबरोबर 11,000 गंधर्व गोकुळात हजर झाले. त्यांनी त्या 11,000 राक्षसांना यथेच्छ झोडपून, बदडून आणि मारून चोप देऊन काढले. त्यांनाही महाप्रसाद दिला. मग त्या राक्षसांना श्रीकृष्णाने सांगितले की मथुरेत जा आणि कंसाला हे सर्व वर्तमान सांगा. कसेबसे जीव वाचला म्हणून समाधान मानत ते सर्व राक्षस मथुरेत आले आणि त्यांनी कंसाला सांगितले की कंसा, आता तुझे राज्य गेले असे समज. हरिओम.